नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागील भागात माझ्या पापांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यागाची गोष्ट सांगितली होती. आज तुम्ही ऐकाल पापांची अपराधीपणाची भावना आणि माझ्या शब्दांमुळे त्यांच्यात झालेला असाधारण बदल, आणि शेवटी तो अविश्वसनीय कॉल ज्याने माझ्या रात्रीची झोप उडवली. पिता पुत्रीचे हृदय परिवर्तन. पश्चात्ताप आणि अभिमान. पापांनी आपले अपयश मान्य केले. मी तुला तुझ्या इच्छेनुसार शिकण्याची संधी दिली नाही आणि आतापर्यंत तुझे लग्न करू शकलो नाही. हे वडील म्हणून माझेच अपयश आहे. पण मी लगेच त्यांना सांत्वन दिले, कारण आता मला जाणवले की त्यांच्या परिस्थितीनेच त्यांना असाधारण बनवले आहे. दुरानुभूतीचा टेलेपॅथी पुरावा. मी ओढीने स्वप्नीलचे स्मरण केले आणि त्याच वेळी पापांनी अमेरिकेतील वास्तव्याबद्दल विचारले. मी अतिशय उत्साहाने त्यांना माझ्या रोमांचक अनुभवांबद्दल सांगितले. बदलाची कल्पना. पापा अभिमानाने म्हणाले, तुला मी त्रिचीमध्ये शिकण्याची संधी दिली असती तर नक्कीच आज तू एक यशस्वी इंजिनियर बनून कदाचित अमेरिकेतच राहिली असतीस. पापांच्या या विधानावरून मला वाटले की ते आता माझे अमेरिकेत राहणे देखील नाकारणार नाहीत. प्रेमाची तृप्ती. मला आशा वाटली की स्वप्नीलशी माझ्या लग्नात आता कोणतीही अडचण उरणार नाही. ज्येष्ठ महिन्याच्या उन्हात सूर्याच्या प्रखर उष्णतेने तहानलेल्या धरतीला आषाढ महिन्याच्या पहिल्या पावसाने जशी तृप्ती मिळते, स्वप्नील माझा होईल ही आशा मला तशीच तृप्ती देणारी वाटत आहे. स्वप्नीलचा खुलासा आणि पापांची आशा. स्वप्नीलचे नाव. पापांनी माझ्या साहसी कृत्यांच्या खर्चाबद्दल विचारले. मी खरे सांगितले की माझ्यासोबत राशीलचा दीर स्वप्नील असायचा, जो खूप चांगला मुलगा आहे आणि त्यानेच मला सर्व ॲडव्हेंचर आणि क्लासेससाठी प्रेरित केले होते. आर्थिक वेदना आणि आशा. पापांना वाटले की त्यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर लादला गेला आहे, पण जेव्हा मी सांगितले की स्वप्नील माझ्याच वयाचा आणि अविवाहित आहे, तेव्हा पापांना आपल्या समजूतदार मुलीसाठी एका योग्य मुलाची आशा वाटू लागली. रात्रभर विचार. पापांनी झोपेचे निमित्त केले, पण मला वाटले की आज रात्री मी जेवढा स्वप्नीलचा विचार करणार आहे, त्यापेक्षा जास्त माझे पापा विचार करतील. अनपेक्षित कॉल. एकांत आणि प्रेम. रात्री मी झोपले होते आणि देवाने बनवलेल्या सृष्टीच्या व्यवस्थेवर विचार करत होते की त्यांनी माझ्यासाठी स्वप्नीलला कसे बनवले आहे. भावनेला विसावा. मी स्वप्नीलसोबत माझ्या कल्पनेच्या दुनियेत फिरत होते, तेव्हाच माझ्या कानावर मोबाईलच्या इनकमिंग कॉलची ती रिंगटोन पडली, जी मी स्वप्नीलसाठी सेट केली आहे. स्वप्नीलने मला कॉल केला आहे, ज्याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. हे माझ्या आणि स्वप्नीलच्या न बोललेल्या प्रेमाला शब्दांत व्यक्त करण्याचे क्षण आहेत का? आणि पापा आपल्या मुलीला अमेरिकेला पाठवायला तयार होतील का? अधुरे प्रेम. वडिलांचा आशीर्वाद आणि एक रोमांचक कॉल. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 61. अपराधीपणाची जाणीव. अमेरिकेचे वर्णन आणि स्वप्नीलबद्दल नवीन आशा. मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हे पाहून पापांनीच विचारले, वाणी, तुला आणि तुझ्या कर्तृत्वाला जेव्हा आज मी पाहतो तेव्हा मला स्वतःबद्दल अपराधी वाटते. तू माझी अशी मुलगी आहेस जी कोणत्याही सुयोग्य मुलापेक्षा कमी नाहीस. आता हे मी अभिमानाने सांगू शकतो. मी तुला तुझ्या इच्छेनुसार शिकण्याची संधी दिली नाही आणि आतापर्यंत तुझे लग्न करू शकलो नाही. हे वडील म्हणून माझेच अपयश आहे. याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे धादात खोटं बोलण्यापलीकडे काही नाही. पापांच्या स्वरातील पश्चात्ताप स्पष्ट जाणवत होता. त्यांच्या या बोलण्याने मला काल रात्रीचा विचार आठवला. पापा, नशिबापुढे तुम्ही, मी किंवा इतर कोणीही काहीच करू शकत नाही. तुम्ही जुन्या गोष्टी आठवून मन दुःखी करू नका. तुम्हाला जी परिस्थिती मिळाली त्यात तुम्ही जे काही केले आहे ते तुम्हाला असाधारण बनवते. तुम्ही जसे आहात तसा कर्तव्यदक्ष मुलगा किंवा वडील कोणताही सामान्य माणूस नसतो. पूर्वी मला काय हवे होते ते सोडा. मला तुम्हाला सांगायचे आहे की आज मी जशी आहे त्याचाच मला अभिमान वाटतो. मी खूप आनंदी आहे. हे सत्य सांगून मला पापांची अपराधीपणाची भावना दूर करायची आहे. मी हे देखील विचार करत आहे की जर मी त्रिचीला शिकू शकले असते तर मी कधीच अलका मॅम आणि राशीलला ओळखले नसते आणि कधीच स्वप्नीलला भेटले नसते. स्वप्नीलची आठवण येताच मला वाटत आहे की पापांनी माझ्या अमेरिकेतील वास्तव्याबद्दल विचारावे. तेव्हा दुरानुभूतीने टेलेपॅथी आपले अस्तित्व दाखवले आहे. वाणी, तुझी अमेरिका सहल आणि तिथे राशीलसोबतची भेट तुला मनापासून आवडली ना? पापांनी विचारले. मला अलका मॅमच्या घरी पापांनी म्हटलेले शब्द आठवले. जी मुलगी माझी अमेरिकेला गेली होती ती परतल्यावर आधीपेक्षा कितीतरी पटीने आकर्षक आणि लाघवी झाली आहे. त्यांचे हे शब्दच मला समजण्यासाठी पुरेसे आहेत.
त्यांना आधीच उमजले आहे की मी अमेरिकेत खूप आनंद लुटला आहे. हे सांगण्यासाठी शब्दांची गरज नाही. त्यांनी माझे हावभाव पाहूनच हे ओळखले आहे. माणसाला ज्या गोष्टींतून आनंद मिळतो त्याचे शब्दांत वर्णन करणे आणि ऐकणे प्रिय असते. ही सहज प्रवृत्ती पापांमध्ये आणि माझ्यातही आहे. पापा सध्या त्याच प्रवृत्तीच्या प्रभावाखाली आहेत. त्यांना माझ्याकडून ऐकायचे आहे. मी स्वतः माझ्या प्रवासाचे वर्णन करून स्वप्नीलसोबतच्या आनंदाच्या स्मृती पुन्हा जागवू इच्छिते. मी पापांना तिथे काय काय केले ते सर्व उत्साहाने रंगवून सांगितले. राशीलची मुलगी परुष्णी खूप सुंदर आहे, राशीलपेक्षाही जास्त, असे मी सांगितले. हे सर्व ऐकून पापांना खूप आनंद झाला. बघ ना, तुला संधी मिळाली तर तू काय काय शिकलीस आणि किती धाडस दाखवलंस. जर मी तुला त्रिचीमध्ये शिकण्याची संधी दिली असती तर नक्कीच आज तू एक यशस्वी इंजिनियर बनून कदाचित अमेरिकेतच राहिली असतीस. पापा एकाच वेळी माझ्याबद्दल अभिमान आणि स्वतःबद्दल पश्चाताप व्यक्त करत आहेत. माझ्या पापांच्या व्यक्तिमत्वात आधीपेक्षा खूप मोठा बदल झाला आहे. पूर्वी त्यांनी मला त्रिचीलाही पाठवले नव्हते, आता ते स्वतः मी अमेरिकेत राहिली असती अशी कल्पना करत आहेत. याचा अर्थ असाही होतो की जर स्वप्नीलशी माझ्या लग्नाची गोष्ट निघाली तर ते नकार देणार नाहीत. मी मनातून प्रसन्न झाले. याविषयीचा निर्णय आता केवळ माझ्यावरच आला आहे. मला माझा अविवाहित राहण्याचा संकल्प मोडायचा आहे आणि भारतातच राहण्याचा मोह देखील सोडायचा आहे. जर मी हे करू शकले तर स्वप्नीलशी लग्नात कोणतीही अडचण राहणार नाही. ज्येष्ठ महिन्याच्या उन्हाने होरपळलेल्या जमिनीला आषाढाच्या पहिल्या पावसाने जशी तृप्ती मिळते, स्वप्नील माझा होईल ही आशा मला तशीच तृप्ती देणारी वाटत आहे. मी स्वप्नीलची पत्नी होईन या कल्पनेने माझे मन मोरासारखे नाचू लागले. मी विचारात हरवलेले पाहून पापा माझ्याकडेच पाहत होते. जेव्हा मला याची जाणीव झाली तेव्हा मी थोडी लाजत बाजूला झाले. काय बोलावे हे मी आता नक्की ठरवले आहे. मी म्हटले, पापा, तुम्ही वारंवार ती गोष्ट आठवून का दुःखी होता? मला त्यांना त्या पश्चात्तापातून बाहेर काढायचे आहे. तेव्हा पापांच्या डोळ्यांत ओलावा दाटला. त्यांनी स्वतःला सावरले. वाणी, राशीलचे तर बाळंतपण ऑपरेशनने झाले होते. अशा वेळी तू एकटीच सर्व ठिकाणी फिरत होतीस का? यावर खर्चही खूप झाला असेल. हे सर्व कसे शक्य झाले? पापांची उत्सुकता साहजिक होती. मला हवा तोच प्रश्न पापांनी विचारला. आता मला ठरवायचे आहे की स्वप्नीलबद्दल त्यांना किती सांगायचे आणि किती लपवायचे. मी पापांशी खोटे कधीच बोलत नाही. तरीही मला सत्य तेवढेच सांगायचे आहे, ज्याने पापांच्या मनात कोणतीही शंका निर्माण होणार नाही. पापा, मी कुठेही एकटी जात नव्हते. माझ्यासोबत विकेंड्सला राशीलचा दीर स्वप्नील असायचा. तो खूप चांगला मुलगा आहे. त्यानेच मला सर्फिंग आणि घोडेस्वारी शिकण्यासाठी प्रवृत्त केले. स्काय डायव्हिंगसारख्या साहसांसाठीही त्यानेच मला प्रेरणा दिली. मी त्याचे कौतुक करत सांगितले. मग काय सर्फिंग आणि घोडेस्वारी तू काही दिवसातच शिकलीस का? पापा विचारत राहिले. नाही पापा, सर्फिंगसाठी जवळजवळ 1 महिना आणि घोडेस्वारीसाठी 20 दिवसांचे क्लासेस घेतले. या वर्गांसाठी मी स्वप्नीलने ठरवलेल्या ड्रायव्हर सोबत कारने जायचे. त्यांनी माझ्या दोन्ही वर्गांसाठी लेडी ट्रेनरची व्यवस्था केली होती. माझ्याकडे यासाठी पैसे नव्हते, पण ते लोक खूप श्रीमंत आहेत. त्यांनी आदरातिथ्य म्हणून माझा सर्व खर्च उचलला. मी कृतज्ञतेने सांगितले. अरे बापरे, त्यांनी तर आपल्यावर उपकारांचे ओझे लादले आहे. मला माहीत नव्हते राशीलचा कोणी धीर आहे. स्वप्नील अविवाहित आहे का? त्याचे वय काय असेल? पापांना आपल्या आर्थिक स्थितीमुळे थोडे वाईट वाटले. ते स्वप्नीलबद्दल विचार करू लागले. मोठ्या मुलीच्या वडिलांच्या मनात एका योग्य मुलाबद्दल कळल्यावर जी आशा निर्माण होते ती त्यांच्या डोळ्यांत दिसली. मी मनातल्या मनात सुखावले. पापा, स्वप्नील साधारण माझ्याच वयाचा असेल. तो सध्या अविवाहित आहे, मी सत्य सांगितले. बेटा, आता मला झोप येत आहे. तू पण झोप, पापा जांभई देत म्हणाले. त्यांना आता काहीतरी मोठे स्वप्न पडणार असे मला वाटले. आज रात्री मी जेवढा स्वप्नीलचा विचार करणार आहे त्यापेक्षा जास्त माझे पापा करतील. मी हसत हसत माझ्या खोलीत आले. बेडवर पडल्या पडल्या मला शंका आली. स्वप्नीलबद्दल सांगितलेले पापांना वाईट तर वाटले नसेल ना? काही गोष्टी भारतीय मुली वडिलांना सांगत नाहीत. या विचारांना बाजूला करण्यासाठी मी छोटी परुष्णी आणि ईश्वराच्या व्यवस्थेचा विचार करू लागले. कदाचित देवानेच माझ्यासाठी स्वप्नीलला बनवले आहे. तेव्हाच माझ्या कानावर मोबाईलच्या इनकमिंग कॉलची ती रिंगटोन पडली, जी मी स्वप्नीलसाठी सेट केली होती. स्वप्नील मला कॉल करेल याची मला अजिबात आशा नव्हती. जेमिनीची समीक्षा आणि सादरीकरण निर्देश. श्रोतेहो, भाग 61 हा प्रेम आणि सहानुभूतीचा सुरेख संगम आहे.
वडिलांचा पश्चात्ताप आणि वाणीची बदललेली विचारसरणी कथेला महत्त्वाच्या वळणावर आणते. वाणीचा निर्णय, अविवाहित राहण्याचा संकल्प मोडणे आणि अमेरिकेच्या कल्पनेचा स्वीकार करणे हा कथेतील मोठा वळणबिंदू आहे. स्वप्नीलचा अचानक कॉल पुढील भागासाठी उत्कंठा वाढवतो. भाग 61 समाप्त.